आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने निधी द्यावा, शाहू महाराज यांची मागणी। राजकारण बाजूला ठेवून वास्तू पुन्हा उभारण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, सरकारने समिती नेमून वास्तूच्या पुनर्बांधणीचा निर्णय घ्यावा, संभाजीराजे छत्रपती यांची मागणी। कोल्हापुरात मनोज जरांगे यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। काल नाट्यगृहाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टेंचा ताफा अडवला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांचा आमदार गुट्टेंना सवाल। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अजित पवारांच्या दौऱ्यानंतर पवार गटानं रस्त्यावर गुलाबी पाणी शिंपडलं। शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या दौऱ्याविरोधात निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचा आक्रोश मोर्चा। आमदार बच्चू कडू यांच्या आक्रोश रॅलीला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी। संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि दिव्यांगांच्या आक्रोश मोर्चाला मोठी गर्दी। कांद्याच्या माळा गळ्यात घालत नाशिकमध्ये प्रहारचे पदाधिकारी मोर्चात सहभागी। लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणं आंदोलन। शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनाच्या अनुदानासह पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी। जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त। पुण्याच्या वाघोलीमध्ये भारतीय जवान किसान पार्टीचा ट्रॅक्टर मोर्चा। 28 ट्रॅक्टरसह 300 शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा। शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त। माऊलींच्या पालखी महामार्गावरील जमीन भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा, सासवडमधील शेतकऱ्यांचं तहसीलदारांना निवेदन। धाराशिवच्या मुरुम शहरामध्ये नगर प्रशासनाच्या विरोधामध्ये जनआक्रोश मोर्चा। स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी। नांदेडमध्ये काँग्रेसचं सरकारच्या विरोधात खोके आंदोलन। नागरिकांच्या तक्रारी राज्य सरकारला पाठवण्यात येणार। सरकारनं 50 कोटी घेऊन महाराष्ट्राचं वाटोळं केलं, खासदार वसंतराव चव्हाण यांची टीका। पुण्यामध्ये बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। बार्टी 2022च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 50% अधिक छात्रवृत्ती देणाऱ्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी आमरण उपोषण। प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासन परिपत्रकाची होळी। जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी न दिल्यानं भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक। अहमदनगरच्या अकोले तालुक्यामध्ये आदिवासी दिनानिमित्त पवार गट आणि दादा गटाच्या नेत्यांचं शक्तिप्रदर्शन। आमदार किरण लहामटे, अमित भांगरे आणि माजी आमदार वैभव पिचड यांचा कार्यक्रमांमध्ये सहभाग। पालघरमध्ये आदिवासी बांधवांसोबत आमदार सुनील भुसारांनी ठेका धरला। आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। आमदार सुनील भुसारांचा रॅलीमध्ये सहभाग। जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंत्री दादा भुसेंनी देखील ठेका धरला। 3 पावली आणि आदिवासी गीतांवर आदिवासी बांधव थिरकले। धुळ्यामध्ये मिरवणूक काढत पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी दिन साजरा। मिरवणुकीमध्ये आमदार कुणाल पाटील यांनी देखील आदिवासी नृत्यावर ठेका धरला। आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कार्यक्रमांचं आयोजन। मिरवणुकीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी डफडीच्या तालावर ठेका धरला। कल्याणमध्ये आदिवासी जागतिक दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये आदिवासी नृत्य, संस्कृती आणि पारंपरिक वेशभूषेचं प्रदर्शन। पुण्यामधील आंबेगाव तालुक्यातील घोडे गावात आदिवासी दिन साजरा। गावातून मिरवणूक काढत विविध प्रात्यक्षिक सादर। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत आदिवासी समाज बांधवांकडून उत्सव साजरा। अहमदनगरच्या राजूरमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा। पारंपरिक नृत्य, झांज पथक, ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साही वातावरण। अहमदनगरच्या अकोलेमध्ये देखील आदिवासी दिनाचा उत्साह। पारंपरिक गाण्यांवर ठेका धरत तरुणाईचा जल्लोष। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी दिनाचा उत्साह। ठिकठिकाणी रॅलीचं आयोजन। आदिवासी बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग। नांदेड शहरामध्ये आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। डोक्यावर मोर पिसारा, हलगीच्या तालावर आदिवासी बांधवांनी ठेका धरला।
वसई विरार पालिकेकडून आज आदिवासी दिनासह क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा। ध्वजारोहण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। नागपंचमीनिमित्त दगडावर अनोखी कलाकृती सादर। सिंधुदुर्गच्या कलाकाराकडून नागदेवाची अनोखी कलाकृती। पुण्याच्या भोरमध्ये औट घटकेच्या शिराळशेठ राजाची पूजा। नागपंचमी सणानिमित्त नागरिकांचा उत्साह। वाशिमच्या हॅपी फेसेस शाळेमध्ये सर्प जनजागृती कार्यशाळेचं आयोजन। जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी सर्पांबाबत विद्यार्थ्यांना माहिती। अहमदनगरच्या जामखेडमध्ये 75 मीटर तिरंगा यात्रा रॅलीला सुरुवात। हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरामध्ये जनजागृती। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नागपूर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ। नागरिकांनी मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन। वर्ध्यामध्ये हर घर तिरंगा मोहिमेला बाईक रॅलीनं सुरुवात। जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला।